मित्रांनो नमस्कार. रामकृष्ण हरी. राम राम. प्रथमतः सर्वांना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो मी आजचा हा व्हिडिओ करतोय ना, हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला समजून जाईल की नेमके हा चाललाय खेळ. हा खेळ अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे. आतापर्यंत मला हसू यायला लागलंय. हसावं की यांच्या मेंदूच्या विचाराची कीव करावी, असा एक मोठा मित्रांनो प्रश्न. आता माझ्याहून वयस्कर तुम्ही आहात, तुम्ही मला पाहता. काही चुकीचं असेल माझं बोलणं तर माफ करा. आता विरोधकांना पहिलं बोंबाबोंब मारली होती, की सत्तेतील लोकं ही विरोधकाला निधी देत नाही. हे 6 खासदार फुटायच्या आधीची गोष्ट आहे, की शासनाचे जे काही सत्ताधारी लोक मंत्री आहेत, हे मंत्री किंवा हे सरकार, मोदी सरकार, महाराष्ट्रामधील महायुती हे दोघंही विरोधक खासदारांना, आमदारांना निधी देत नाही. त्यांच्यावरती नेहमी अन्याय करतात, असेच काही लोक पहिले सांगायचे. आणि ही मीडिया वारंवार छाती उराडे बडो बडो हे बोंबलायचे लोक हे की खरंच हे सत्ताधारी लोक हे अन्याय करतात त्या लोकांवरती. आता हे 6 खासदाराच्या माध्यमातून एक असा मोठा मास्टर स्ट्रोक शिंदे साहेबांनी देवभावाने केलाय. आता हेच मीडियावाले आणि हीच विरोधक असं म्हणतात, की सत्ताधारी लोक निधी देतात, पण हे आमचेच लोक नालायक आहेत, हे निधी वाटत नाही. बघा, तुमच्याकडे कोण असतील ना विरोधक, त्या विरोधामध्ये सध्या आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनाही पैसा मिळतो बरं. ते किती तुम्हाला नाही म्हणत असतील, त्या लोकांनाही निधी मिळतो. म्हणजे सरकार, केंद्रातील, राज्यातील ही दोषी नाही. निधी मिळतो, निधी वाटतात, याचा अर्थ हे सरकार हे कुठलेही कपट बुद्धीनं, कूटनीतीनं आपलं राज्य करत नाहीत. म्हणजे 100 पैकी 100 गुण ह्या महायुतीला आणि माझ्या देवाभाऊला आणि एकनाथ साहेबाला. आता एक दुसरा तुम्हाला प्रश्न सांगतो. 50 खोके, 50 खोके. अरे, जे खासदार 2-3 टर्म त्या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेले आहेत, त्या लोकांना ह्या 50 खोक्याचं काय गरज पडणार आहे? एक सिली नॉनसेन्स प्रश्न आहे. 50 खोके, ओके काय ते? 50 कोटीसाठी कोणी फुटत नसतं किंवा 50 कोटीसाठी हे लोक इकडे आले नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. आता मग हे पहिले काय म्हणायचे, की आतापर्यंत निधी भेटत नाही. सरकारला दोष देणं, सरकार भेदभाव करतंय आणि हे असं सगळ्या ह्या गोष्टी हे सगळे नेरेटिव्ह खोटे होते. एकूणच हे सगळे जी पिलावळ आहे ही खोटंच बोलत आली आहे. हे तुम्हाला मला याच्या माध्यमातून सांगायचं होतं. तुम्हाला सांगितलंय. एक बघा सिंपलशा काही गोष्टी आहेत. जर सेनापती आणि राजा जर कुमकुवत असला, तर सैन्य कितीही बलाढ्य असू द्या किंवा सैन्य कितीही निष्ठाखोर असू द्या, त्यांच्यामध्ये गद्दारी म्हणा किंवा विश्वास हे होतोच आणि ते सैन्य कधीच रणांगणामध्ये जिंकू शकत नाही. याचा प्रत्यय म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजेने सांगितलं, की आम्ही कसं पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदला आमची अवस्था अशी झाली, की आमचे खातं सुद्धा खुललं नाही. याचा अर्थ काय? की सेनापती आणि राजा ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप मोठं मॅटर करतात. आमचे महावीर सेनापती राजे म्हणजेच आमचे मुख्यमंत्री, मंत्री लोक हे सगळे गावोगाव, वाड्या-वाड्या रस्ते तुडवत फिरले होते. हा फरक असतो. आणि ह्या सेनापतींना, आमच्या ह्या लोकांना बघून हे लोकं अट्रॅक्ट होत असतील, यांना यांच्या कामाची पद्धत आवडत असेल आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. ती गोष्ट म्हणजे निष्ठा, निष्ठावंत ह्या गोष्टी ह्या लोकांना शोभत नाहीत. कारण यांची निष्ठा 2019 मध्येच गेलेली आहे आणि त्यांनी गद्दारी त्यावेळेसच केलेली आहे. म्हणजे हे जे बोलतात ना निष्ठा, निष्ठावंत, गद्दार ह्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी बोलायचा अधिकार त्यांना नैतिकतेनं दिलेला नाही किंवा ते त्यांना नैतिक अधिकार हा नाही. आता ते पुढे जावं. जर एखादा राजा, एखादा सरदार म्हणजे पक्षप्रमुख असतील किंवा म्हणजे काय प्रवक्ते असतील,
आता प्रवक्त्यावरून आठवलं, एक मागे मी एक न्यूज ऐकली होती. त्यामध्ये एक संपादक म्हणतात, की आम्ही वारंवार त्या जे आहेत प्रवक्ते त्यांना बोलवतो, पण ते आमच्याकडे येत नाही. जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, ते फक्त नेरेटिव्ह पसरवण्यामध्ये व्यस्त असतात. बाकी कुठल्या चर्चेला, डिबेटला ते येत नाहीत. त्यांच्यावर असा आरोप हा केला होता. मग हे सगळे जे आहेत आणि यांचे पक्षप्रमुख काय बोलतात, माझ्याकडे काहीच नाही. लहानपणी आम्ही लहानच होतो. वडापावचं आणि वडाच्या झाडाचं त्याचे उदाहरण हे काल दिलेलं आहे. म्हणजेच काल परवा दिवशी. त्यानंतर वर्क फ्रॉम त्यांनी होम आणलं होतं शेतकऱ्यासाठी आणि ज्या माणसानं आपली कारकीर्द गाजवायच्या वेळेस त्यांनी फक्त वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन त्यांनी यातनं पूर्ण त्यांनी आपलं कार्य केलं होतं. त्यांना महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन ऑनलाईनचे किंवा लाईव्हचे जनक हे म्हणतात काही लोकं. याच्या उलट ज्या माणसानं आपली शिवसेना हिंदुत्ववादी असताना ज्यांनी वक्फ समर्थन दिलं नाही, त्याने विरोध केला. ज्यांनी मराठा मूक मोर्चाला मराठा मुकाम मोर्चा असावा. वक्फ युतीनं आणलेलं आहे. त्यानंतर मराठा आरक्षण हा प्रश्न यांनीच मिटवलाय. आणि राम विरोध कोण केलाय हो? रामाच्या विरोधामध्ये एकेकाळी बाळासाहेबांनी अभिमानानं सांगितलं होतं राम मंदिराविषयी. त्याच बाळासाहेबांच्या घरात राहून मातोश्रीवरती राहून या लोकांनी अजेंडा जो चालवला होता, अजेंडा पूर्ण महाराष्ट्रात बघितलेला. आणि जे हिंदू विरोधी लोक आहेत त्या लोकांना महाराष्ट्रातून सपोर्ट कोणी करत आहे असं तुम्हाला विचारलं, आपल्या समोर 2-3 नावं येतील पक्षांची. एक शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा, तर काँग्रेस, तर राष्ट्रवादी. हे सगळे लोक आहेत, हे फक्त भाजपला विरोध करण्याच्या हेतुपोटी हे धर्माच्या विरोधामध्ये कधी गेलेत हे त्यांना सुद्धा कळलं नाही. मग सगळ्या पक्षामध्ये बोंबाबोंब हे चाललेली आहे. पक्षाचा नेता कोण आहे हेच कळत नाही. कुणी उठतंय, काहीही मांडतंय आणि सकाळी सकाळी 9 वाजता राऊतांची वेगळीच बोंब चालू असते. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ही एक शिवसेनेची जी काही कॉमेडी शो बघितला, तर अशा ह्या कॉमेडी शोमध्ये जोकर बनून हे 6 लोकं राहू शकले नाहीत आणि या लोकांना कणखर नेत्याची, नेतृत्वाची गरज होती, हेच सत्य आहे. फक्त ते काम, निधी हे निमित्त आहे. पण यांचे नेते हे नाकर्ते आहेत. यांच्या पक्षामध्ये आता काही राम उरला नाही. त्यामुळं ह्या लोकांनी यांची साथ सोडून त्यांनी महायुती स्वीकारली. हे याचं सरळ सरळ असं गणित आहे. मग या सगळ्यामधून, या सगळ्या गोष्टीतून एक निष्कर्ष बाहेर येतो, की सरकार अतिशय चांगलं काम करतंय. सरकारवर टीका करणारे लोक आज सरकार सोबत येत आहेत. तेही हे आहेत ना, हे बाकीच्या गोष्टी हे 50 वगैरे काय हे काही नाही, पूर्ण खोटं आहे. पुढे कथा आहेत. तरी असतील प्रूफ द्या केसेस ठोका यांच्यावरती. पण असं काहीच नाही. त्यांनाही माहिती आहे. त्यांनाही माहिती आहे कुठेतरी आपलं चुकतंय. त्यांनाही माहिती आहे आपण कमी पडलोय. पण हे आपल्या अंगावरती ह्या गोष्टी न घेता त्या 6 लोकांची चूक दाखवण्यामध्ये अजूनही हे लोकही व्यस्त आहेत. पण आपण काय चुका आपल्या आहेत, आपल्या कोणत्या चुकामुळे हे लोक बाहेर गेलेत हे यांना द्यायचं. तुम्हाला मी फक्त एकच उदाहरण दाखवतो मित्रांनो. आता नेहमी विरोधक बोंबलते की महाराष्ट्रातील शाळा बंद पाडल्या, मराठी शाळेला शासनानं कुलूप लावले. ह्या सगळ्या भामट्यांना माझा प्रश्न आहे, तुमची मुलं शिकतात कुठं? मी आज छाती ओढून सांगू शकतो की माझी मुलं झेडपीमध्ये शिकतात. पण 99% लोक जे आहेत हे राजकारणी आणि हे नेते लोक आहेत. ह्या सर्वांचे लोक हे कॉन्व्हेंटमध्ये असतात. आपले मुलं हे तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये घालता आणि तुम्ही भाषा करताय मराठी शाळा वाचवण्याच्या. हे असेच आहेत सगळे लोक. म्हणजे ग्राउंड लेवलला नेमकं काय आहे? मतलब काहीच नाही. फक्त ब्लेम करणं, सरकारवरती ताशेरे ओढणं फक्त यांचं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून हे 6 लोक इकडे आलेत. अजून भरपूर येतील. कार्यकर्ते, नेते आणि हे सगळे लोक परत इकडे आले. त्यामध्ये गैर वाटून काही घेऊ नका. तुम्हाला आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. हे होणारच आहे. आणि तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा.
नमस्कार.